महाविकास आघाडीचे नेते आज निवडणूक आयोगाच्या भेटीला जात आहेत। त्या ठिकाणी शिवालय परिसरामध्ये शरद पवार दाखल झालेले आहेत। हळूहळू एक पक्षाचे नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। शरद पवार आता दाखल झालेले आहेत। या ठिकाणी राज्यातले सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेते। हे शिष्टमंडळ सध्याच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात चर्चा करणार आहे। या शिष्टमंडळामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही या ठिकाणी दाखल झालेत। शरद पवार, राज ठाकरे एकापाठोपाठ दाखल झालेत, तर इतर काही पक्षांचे नेते यापूर्वीच इथे दाखल झालेत। राज ठाकरे आता इथे दाखल झालेत। महाविकास आघाडीसोबत राज ठाकरेही आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिकापचे नेते जयंत पाटील असे सर्वच महत्त्वाचे नेते आणि काही वेळापूर्वी अजित नवले देखील या ठिकाणी पोहोचलेत आणि राज्य निवडणूक आयोगाची ते भेट घेणार आहेत। सध्याची जी निवडणूक प्रक्रिया आहे त्या संदर्भात काही मुद्दे या सर्वपक्षीय नेत्यांकडून निवडणूक आयोगापुढे मांडले जातील आणि त्यानंतर 1:30 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषदही घेतली जाणार आहे। शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथे दाखल झाले। त्यावेळचे दृश्य उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच दाखल झालेत, तर आता राज ठाकरे इथे दाखल झालेत। बाळा नांदगावकर त्यांच्या सोबत आहेत। सर्वच पक्षांचे नेते दाखल झालेत। आता तातडीनं निवडणूक आयोगाची भेट नेते घेणार आहेत। उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत आणि राज ठाकरे आहेत, मात्र काँग्रेस पक्षाकडे अद्यापही कोणीही आलेलं नाहीये। महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांसोबत शिकापचे नेते जयंत पाटील हे सुद्धा आज या भेटीसाठी म्हणून ते पोहोचले। सध्याची जी निवडणूक प्रक्रिया आहे त्या संदर्भात चर्चा निवडणूक आयोगासोबत हे सर्वजण करणार आहेत। उद्धव ठाकरे दाखल झाले होते काही वेळापूर्वी, तेव्हाची दृश्य। काँग्रेसकडून मात्र अजून तरी इथे कुणीही आलेलं नाही। हर्षवर्धन सपकाळ येणार असं यादी सांगितलेलं, मात्र अजून तरी काँग्रेसचे कुठलेही नेते इथे पोहोचले नाहीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।